नंबर्सचं पर्सेंटेज कसं काढायचं ते आज आपल्याला बघायचं आहे. जर आज पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला पर्सेंटेजचे पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. तर आता इथे बघा 20% ऑफ 320 आपल्याला काढायचं आहे. 20% याचाच काय अर्थ असतो? आपण असं लिहितो 20/100 म्हणजेच काय? तर टोटल जर 100 असेल तर त्यापैकी 20 आहे त्यांच्याकडे. ठीक आहे. तर आपल्याला तसंच मग 100 साठी जर 20 आहे तर मग 320 साठी किती मिळेल मग? ते काढायचं आहे. ठीक आहे. म्हणजेच काय करायचं त्याला मल्टिप्लाय करायचं. 20% म्हणजेच काय 20/100 मल्टिप्लाय बाय 320. आता हे 0 कॅन्सल होतील. हे 0 कॅन्सल होईल याला. आता वर काय राहिलं 32 आणि 2 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 2 मल्टिप्लाय बाय 32 किती आहे? 4 6 64. तर 20% ऑफ 320 किती येतं? 64 हा नंबर येतो. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल 50% ऑफ 50 काढायचं आहे. आता इथे 50% म्हणजेच काय होतं? 50/100 म्हणजे 100 साठी जर 50 आहे तर मग 50 साठी किती आहे? तर तोंडी सांगता येईल तुम्हाला. 100 चा हाफ म्हणजे 50 आहे. तर मग 50 चे हाफ किती येतं? 25. पण ते येतं का बघूया आपण. आता 50% म्हणजेच काय? 50/100 मल्टिप्लाय बाय 50. हे 0 कॅन्सल होईल, हे 0 कॅन्सल होईल. हे 0, हे 0. 5 मल्टिप्लाय बाय 5 किती येतं? 25. तर हे असे जे सिंपल एक्झाम्पल आहेत ते तुम्ही तोंडी पण सोडवू शकता. 60% ऑफ 512 करायचं आहे. तर आता याला कसं लिहायचं? 60/100 मल्टिप्लाय बाय 512. आता हे 0 कॅन्सल होईल तर 2 ने डिवाइड करूया. 2 5 जा, 2 3 जा. आता काय करूया? 3 मल्टिप्लाय बाय 512 करूया. 3 मल्टिप्लाय बाय 512 अपॉन 5 येईल. इथं जर 3 मल्टिप्लाय केलं तर इथे 6 3 15 अपॉन 5. आता 5 ने याला जर डिवाइड केलं तर बघा 1 5 3x डिवाइडेड बाय 5. 5 3 जा 15 येईल. 0 आता खाली 3 घेतलं म्हणून वरी 0 आहे. वरी 6 घेतलं. 5 7 जा 35 1 0 आणि इथं 5 2 जा 10. किती येईल? 307.2 आपला आन्सर येईल. 307.2. ठीक आहे. फिफ्थ एक्झाम्पल आहे 0.25% ऑफ 100 सांगितलेलं आहे. तर आता इथे एकदम तोंडी तुम्हाला एक्झाम्पल होत आहे. 0.25 इथं पर्सेंट आणि ते पण 100चेच पर्सेंट विचारलेले आहेत आपल्याला. ठीक आहे. म्हणजे तिथं बघा 0.25 अपॉन 100 मल्टिप्लाय बाय 100. ठीक आहे. 100 कॅन्सल होईल आणि फक्त याचा आन्सर 0.25 येईल. ठीक आहे. एकदम तोंडी तुम्हाला सांगता येते. आता इथं पुढचं बघा 0.25% ऑफ 6,500. ठीक आहे. आता 0.25% म्हणजेच काय 0.25 अपॉन 100 मल्टिप्लाय बाय. आता इथे काय 6,500 हे 0 कॅन्सल होतील आणि आता इथे 65 मल्टिप्लाय बाय 25 करायचं. ठीक आहे. आणि नंतर डेसिमलचा विचार करायचा. तर 25 5 जा 125 12 येईल. आता 25 6 जा 150 2 6 162 162. आता बघा डेसिमल किती कुठे द्यायचा? तर ते 2 नंबरच्या आधी डेसिमल समोर 2 नंबरच्या आधी येईल. 16.25 आपला आन्सर आहे. इथे बघा 1/5% ऑफ 300. तर त्याचे फ्रॅक्शनचे पर्सेंट काढायचे आहेत आपल्याला. आता 1/5 म्हणजेच काय असतं? तर आता डेसिमल करा किंवा डायरेक्ट लिहा. 1/5 म्हणजेच काय बघा बरं. तर 1 डिवायडेड बाय 5 करूया. 0.2 येतो. ठीक आहे. किंवा मग 0.2 अपॉन 100 येईल. 1/5% म्हणजे मल्टिप्लाय बाय 300. आता हे 100चं 0 कॅन्सल होईल आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0.6 याचा आन्सर आहे. एक तर तुम्ही असा आन्सर काढू शकता किंवा तुमच्याकडे अजून एक आहे. हे 1/5 असं असं राहिलं आणि पर्सेंट म्हणजेच काय असतं? डिनॉमिनेटर मध्ये 100 असतं. 1/5 मल्टिप्लाय बाय 1/100 म्हणजे 1/5% किंवा 1/500 म्हणजे 1/5% होतं. ठीक आहे. आणि हे मल्टिप्लाय बाय 300. ठीक आहे. ही पण सिंपल मेथड आहे. आणि आता वरील 3 जाईल 3/5 इज इक्वल टू किती? 0.6 येईल याचा पण आन्सर. तुम्ही दोन्हीपैकी कोणती एक मेथड यूज करू शकता. त्याला 3/9% ऑफ 900. 3/9 म्हणजेच किती? 3/9 पर्सेंट म्हणजेच काय?
डिनॉमिनेटर मध्ये 100 येईल 1/100. ठीक आहे. जसं आपण मगाशी सारखं करत होतो 3% म्हणजेच काय लिहित होतो 3/100. त्याप्रमाणे इथे डिनॉमिनेटर मध्ये याचं 100 येईल. ठीक आहे. आता मल्टिप्लाय बाय 900. आता हे सिम्प्लिफाय करूया. 0 कॅन्सल होईल 9 1 जा 9 1 जा. काय आन्सर आहे 3 आन्सर येईल फक्त. ठीक आहे. तर आता इथे बघा 3/1/7 343 करायचं आहे. तर आता इथे ह्या फ्रॅक्शनला हा मिक्सर फ्रॅक्शन आहे ना फ्रॅक्शन मध्ये आपण रिकन्वर्ट करून घेऊया. 3 1/7 ला आपल्याला कसं करता येतं 3 मल्टिप्लाय बाय 7 प्लस 1/7 मिक्सर फ्रॅक्शनचा फ्रॅक्शन मध्ये रूपांतर 21 प्लस 1/7 22/7 याचं फ्रॅक्शन मध्ये रूपांतर होईल. ठीक आहे. याचं काय मिनिंग 22/7 पर्सेंट म्हणजेच मला सांगितलं 1/100 खाली लिहायचं याचं. ठीक आहे. आणि मल्टिप्लाय बाय 343. आता हे सिम्प्लिफाय करूया. आता इथे 7 1 जा इथे 49 येईल. ठीक आहे. आता परत याला 2 नी डिवाइड होऊ शकतं पण आपण 2 नी नाही डिवाइड करायचं कारण आपण 2 नी याला डिवाइड करत बसलो की कॉम्प्लिकेशन आपल्याला परत भागात बसण्यात वेळ जातो. त्यापेक्षा काय करायचं 22 मल्टिप्लाय बाय 49 करायचं अपॉन 100. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करूया. तर 22 9 चा किती येतं बघा. तर इथे बघा 198 येतं 22 9 जा इथे 8 2 कॅरी केलं 22 4 चा 88 90. ठीक आहे अपॉन 100. आता इथे डेसिमल डायरेक्ट देऊन टाकता येतो आपल्याला. ठीक आहे. तर आता इथे बघा डेसिमल किती 2 पॉइंटच्या आधी 100 डिवाइड करतात 9.08 याचा आन्सर आहे. एक्झाम्पल आहे 1/1/4% ऑफ 2048 विचारलेला आहे. तर आता इथे बघा मिक्सर फ्रॅक्शन आहे तर फ्रॅक्शन मध्ये आपण कन्वर्ट करूया 1/1/4. तर 1 मल्टिप्लाय बाय 4 करायचं प्लस 1/4. 1 मल्टिप्लाय बाय 4 4 प्लस 1/4 5/4 येईल. ठीक आहे. आता 5/4 ठीक आहे इज इक्वल टू मल्टिप्लाय बाय 204 येईल. ठीक. आता इथे 4 नी याला डिवाइड करूया. 4 1 जा 4 5 जाईल 4 1 जा 4 4 जा. आता इथे मगाशी सारखं 4 मल्टिप्लाय बाय 504 करूया आणि त्याला डिवाइडेड बाय 100. ठीक आहे. 4 5 जा 20 2 कॅरी केलं 5 1 जा 5 7 5 5 जा 25 अपॉन 100. ठीक आहे. हे 0 0 कॅन्सल होईल. आता इथे फक्त एकच डेसिमल येईल कारण ते 10 नी डिवाइड करतो त्याच्यामुळे 25.7 आपला आन्सर आहे. ठीक आहे. तर या टाइपचे एक्झाम्पल आले तरी पण घाबरायचं नाही. व्यवस्थित आधी करून घ्यायचं. कधी पण पर्सेंट म्हणजेच काय असतं कधी पण डिनॉमिनेटरला 100च असतं. ठीक आहे. आणि ज्याचे पर्सेंट काढायचं त्याला त्या डिनॉमिनेटरला 100 घ्यायचं आणि मल्टिप्लाय बाय तो नंबर घ्यायचा. ठीक आहे. तर आता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पर्सेंटला फ्रॅक्शन मध्ये कसं कन्वर्ट करायचं त्याचे एक्झाम्पल्स बघूया.